प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता यंत्रा भागामध्ये हे मुक्ताचे आई वडील सागरची बाजू घेऊन मुक्ताच्या विरोधात उभे राहताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितीच असेल की सागरला आता घरामध्ये काहीच भेटत नाहीये, त्यामुळे इंद्राला त्याची खूप काळजी वाटत असते. माझा पोरगा बिचारा उपाशी असेल, पण ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर कळतं की आधीच त्याला कोणीतरी जेवणाचा डबा पाठवलेला आहे. तिला वाटतं की मुक्तानेच पाठवलेला असेल, परंतु मुक्ता नाही बोलते. आणि जेव्हा ती तिच्या घरी येऊन पाहते तर सागर तिकडे जेवत असतो आणि जेवण देणे, कपडे इस्त्री करणे हे सगळं मुक्ताच्या घरातलेच करत असतात. तेव्हा मुक्ता आईवडिलांना खूप बोलते आणि झापते, परंतु हे आईवडील तिचं काहीच ऐकत नाही. त्याचं कारण म्हणजे या सागरने मुक्ताविषयी भलतंच आणि चुकीचं सांगितलेलं असतं. सागर मुक्ताच्या आईवडिलांना सांगतो की जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून तुमच्या मुलीने म्हणजेच माझ्या बायकोने माझं जगणं मुश्किल केलेलं आहे. मुक्ताने आणि माझ्या वडिलांनी मिळून मला बॉयकॉट केलेलं आहे. मला आता घरातून काहीच भेटत नाही. आणि पुढे बोलतो की मुक्तामुळेच हे सगळं होतंय. त्यामुळे मुक्ता जेव्हा तिच्या आईला बोलत असते तेव्हा मुक्ताची आई उलट तिलाच झापते की तुझं हे वागणं बरोबर नाहीये. आता सागर तुझा नवरा आहे. लग्नाच्या आधी तू भांडत होतीस ते ठीक आहे, पण आता बिलकुल भांडायचं नाही. आणि तुम्ही दोघे एक टीम आहे, त्यामुळे त्याशी चांगलंच वाग. माझ्या जावयाला त्रास देऊ नको. आणि मी माझ्या जावयाला जेवण पण करू शकत नाही का? तुला जेवायचं असेल तर जेवण, नाही तर इथून निघून जा, असं मुक्ताची आई डायरेक्ट मुक्ताला बोलताना आपल्याला दिसणार आहे.